राज्य में विभिन्न विकास कार्यों के कुल 96,400 करोड़ रुपए के बकाया भुगतान के कारण महाराष्ट्र राज्य के ठेकेदार संघ ने सख्त रुख अपनाते हुए 7 अप्रैल से काम बंद आंदोलन की चेतावनी दी। ठेकेदार संघ की काम बंद चेतावनी को लेकर राज्य मंत्री आशीष जायसवाल ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कहा कि ठेकेदारों का वेतन शासन क्रमानुसार दे रहा है। आगे जायसवाल ने शिवसेना शिंदे गुट की लोकसभा चुनाव लड़ने की तैयारी, दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार के बेटे पार्थ पवार के कांग्रेस डाउनफॉल जैसे बयान पर भी खुलकर बात की। कॉन्ट्रॅक्टदारांचे पेमेंट शासन नियमितपणे देत आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की नवीन सरकार आल्यापासून आपण नवीन कामं मंजूर केले नाही। जुन्या लोकांची देयकं देणं हे प्राधान्य ठेवलेलं आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांचे पैसे देत आहोत। अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे। शेवटी कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो सर्व राज्याचे विकास कामे, वेगवेगळ्या योजना हे सर्व आम्ही करतो। आता आपल्याला कल्पना आहे की कृषी यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे अर्ज मंजूर केलेले आहे। टप्प्याटप्प्याने सर्वांचे देयके देण्यात येत आहे। कामांवर परिणाम होणार, उन्हाळ्याच्या दिवसात अनेक विकास कामं सुरू आहे आणि जर कामबंद आंदोलनामुळे परिणाम होणार आहे। नाही, कसं आहे, नियमानुसार तर असं असते की कॉन्ट्रॅक्टरचे कामं कंप्लीट झाल्यानंतर त्यांना देयकं देण्याची तरतूद असते। ज्यांचे काम कंप्लीट झालेले आहे त्यांना पैसे देणे ही सरकारची जबाबदारी ते देत आहे। जर निधी देण्यामध्ये विलंब झाला तर अनेक कॉन्ट्रॅक्टर कोर्टात जातात, त्यांना व्याजासहित ते पैसे मिळतात। त्यामुळे शासनाला या गोष्टीची जाणीव आहे आणि आवश्यक ती तरतूद करून टप्प्याटप्प्याने सर्वांना निधी दिला जातो। जवळपास 96,000 कोटी थकीत आहे महाराष्ट्रभरात। एवढे पैसे द्यायला राज्य सरकारकडे आता पैसे आहे का? काही अडचण नाही आहे। शेवटी इनफ्लो आणि आउटफ्लो हा सुरू असतो। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या किती जरी आम्ही योजना राबवल्या परंतु आर्थिक शिस्त आम्ही मोडली नाही आणि त्यामुळे राज्याची सरकारचं उत्पन्न सातत्याने वाढत आहे। आपल्याला माहिती आहे की आता आपलं GST संकलन देखील देशात खूप पुढे आहे आपण, त्यामुळे कुठली काळजी करण्याची गरज नाही। योग्य समन्वय ठेवून सर्वांना निधी दिला जाईल। विदर्भामध्ये शिवसेना सगळ्या लोकसभेमध्ये तयारी करतायत, याचा अर्थ काय समजायचा? नाही, कसं आहे, प्रत्येक पक्षाला त्यांचं काम करण्याचा अधिकार आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होत आहे। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला, म्हणजे की जेही राजकीय पक्ष असतील, प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा विस्तार करणं हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी करायलाच पाहिजे। शेवटी जनतेची कामं करून जनतेची मनं जिंकूनच आपल्या राजकीय ताकद प्रत्येकाला वाढवायची असते आणि त्या वाढवण्याच्या दृष्टीने विदर्भामध्ये शिवसेना वाढेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। माननीय शिंदेसाहेब यांनी नव्याने सर्व लोकसभेचे संपर्क प्रमुख नियुक्त केले आहे आणि आपल्याला कल्पना आहे की मागील 2 दिवसामध्ये पूर्ण विदर्भाच्या, पूर्व विदर्भाच्या आणि पश्चिम विदर्भाच्या 6 आणि एकूण पूर्ण जिल्ह्याच्या, पूर्व विदर्भाच्या 6 आणि पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्याची बैठका या ठिकाणी झालेल्या आहे। पार्थ पवार यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं की काँग्रेसने उमेदवारी दिली बारामती म्हणून, त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल। कसं आहे की अशा पद्धतीच्या परिस्थितीत जेव्हा अजितदादासारखा एक उपमुख्यमंत्री पदाचा माणूस आणि ते काही नैसर्गिक मृत्यूने अपघाती मृत्यू झाला आहे, या परिस्थितीमध्ये जिथं काँग्रेसचं काही ताकद नाही आहे, जणू काही त्यांची जागाच निवडून येणार आहे आणि स्वतःचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि वरिष्ठांनी हा निर्णय केलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसची काय अवस्था होणार आहे निकालानंतर हे माहीत आहे, परंतु एक चुकीचा पायंडा, म्हणजे का असं करत आहे, कदाचित काँग्रेसच्या वरिष्ठांनीच काँग्रेसला बुडवायचं ठरवलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येतं। अंजली दमाने